राम राम मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तर तुमचा पण रविवारी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ पाहून तुम्हाला कळलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप चांगलं काहीतरी होईल. चांगलं म्हणजे काय, जर जे माझे काय भावबंध आहेत ज्यांची फक्त 10वी झाले, त्यांना सुद्धा वाटतंय की मला कुठेतरी बाहेर जायचंय, जास्त पैसा कमावायचा आहे, पैसा कुठून जास्त येईल याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, तर त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असेल. शेविंग केलेलं नाहीये, पाहू नका जास्त. आता झालंय की हल्ली ऑफिसमध्ये या महिन्यामध्ये खूप जास्त काम होतं, त्यामुळे कुठेतरी मी इग्नोर करतो शेविंग करायला. परंतु करू लवकरच करू. ठीक आहे, नंतर आपण नवीन व्हिडिओ करू. या मुद्दा असा होता की फक्त तुमची 10वी झाली ना, तर 10वी झाली असेल तर तुम्ही दुबईमध्ये येऊन किती कमवू शकता, किती सेव्ह करू शकता, किती घरी पाठवू शकता, सगळ्यांची उत्तर आजच्या व्हिडिओत मिळतील. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आता तुम्हाला माहिती आहे का, आपल्या इंडियामध्ये ज्यांची फक्त 10वी झाले त्यांना किती पगार मिळत असेल? किती? जास्तीत जास्त किती? 10,000, 15,000, 20,000? 20,000 मुश्किलीने फक्त ज्यांची 10वी झाली त्यांची. आता होतं काही कंपनीमध्ये ते खूप वर्षापासून असतात, म्हणजे अक्षरशः ते त्यांचं अर्ध आयुष्य त्या कंपनीला त्यांनी स्पेंड केलेलं असतं. त्यानंतर त्यांना कुठेतरी एक ठीक-ठाक सॅलरी इंडियामध्ये मिळली जाते, फक्त ज्यांची 10वी झाली त्यांची. परंतु 10वी होऊन सुद्धा तुम्ही 50,000पेक्षा जास्त पैसे तुम्ही कमवू शकता. कुठे? तर दुबईमध्ये. आणि ते कसे, तरच ते मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये. दुबईमध्ये फक्त 10वी झाले, 10वीच्या बेसवरती तुम्हाला जॉब पाहिजे, त्यासाठी वेगवेगळ्या फील्ड आहे. तर मी तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करतो. पहिली फील्ड अशी आहे की तुम्ही ऍज अ क्लीनर येऊ शकता. दुसरी फील्ड अशी आहे तुम्ही ऍज अ बाईक रायडर येऊ शकता. तिसरी फील्ड अशी आहे की तुम्ही ऍज अ डिलिव्हरी, अमेझॉन अशा मोठमोठ्या कंपनीमध्ये, फ्लिपकार्ट, नून अशा मोठमोठ्या कंपनीमध्ये येऊ शकता. आणि चौथी फील्ड आहे की तुम्ही ऍज अ फोरमॅन येऊ शकता. तुमच्या डिपेंड ऑफ युअर एक्सपिरियन्स. तर मी तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करेन की तुम्हाला ह्या फील्डमध्ये किती खर्च आहे, त्याच्यामध्ये किती वाचू शकता, त्याच्यामध्ये किती, या सगळ्यांची उत्तर या व्हिडिओत मिळतील. तर सर्वात आधी ऍज अ क्लीनर मध्ये तुम्ही जर येत असाल, म्हणजे तुमच्याकडे फक्त 10वी झाले आणि बाकी कोणत्या गोष्टीचा एक्सपिरियन्स नाहीये, तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही काय करू शकता. क्लीनरला सॅलरी इकडे मिळते बघा अराउंड 1,500. मी तुम्हाला ऍव्हरेज सांगतो 1,500. 1,500 मधले समजा तुमचे 200-250 दिरहम जरी खर्च झाला तरी तुमच्याकडे समजा 300 पकडू 1200 राहतात इथले. तर 12-24, 25 ते 26,000 हे तुमच्या महिन्याला सेव्ह राहतील. जर तुम्ही ऍज अ क्लीनर म्हणून जर दुबईमध्ये येत असाल, त्याशिवाय तुम्हाला एक्सपिरियन्स असेल थोडाफार ऍज अ क्लीनरचा, तर जर तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर तुम्हाला 1,500 पेक्षा थोडी कमी, म्हणजे 1,200-1,300 एवढी सॅलरी मिळते जर दुबई. मंडळी, जर तुम्ही ऍज अ बाईक रायडर म्हणून जर दुबईमध्ये येत असाल, बाईक रायडर म्हणजे काय, इकडे चालतं कसं, तालामध्ये कंपनी आहे, युनिक कंपनी आहे, करीम डिलिव्हरी, या वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनी आहेत त्या डिलिव्हरी. जसं की आपल्या इंडियामध्ये चालतं स्विगी, झोमॅटो, ह्या गोष्टी हे इकडं ऍज अ डिलिव्हरी बॉय तुम्हाला काय करावं लागेल, आधी लायसन्स काढावं लागेल. बाईक रायडरला लायसन्स घ्यावं लागतं. त्या लायसन्सची किती कॉस्ट असते, अप्रॉक्सिमेटली 5,000 ते 6,000, 5,000 ते 6,000 दिरहम तुम्हाला खर्च असेल त्याचा. तुम्हाला त्याचा डिटेल्स मध्ये व्हिडिओ हवा असेल कमेंट करा, मी त्याचा सुद्धा डिटेल्स मध्ये व्हिडिओ करेल. ओके, तुम्ही मुद्दा असा आहे की तुम्ही जर एक बाईक रायडर म्हणून येताय तर तुम्हाला कंपनी काय प्रोव्हाइड करू शकते. कंपनी तुम्हाला काहीच प्रोव्हाइड करत नाही. कंपनी तुम्हाला बाईक देईल बस, बाकी तुम्हालाच, जसं आपण बोलतो ना अंगावरती काम असतं, त्यातली गोष्ट आहे. बाईक रायडरचं काम हे अंगावरती असतं. जेवढं जास्त डिलिव्हरी करेल तेवढा जास्त पैसा मिळतो. आता होतं काय जे बाईक रायडर आहेत ते एंड ऑफ द मंथ त्यांचे कधी 4,000-5,000 दिरहम सुद्धा ते महिन्याला कमवतात, काही 3,000 कमवतात. डिपेंड करतं की तुम्हाला किती डिलिव्हरी ऑर्डर मिळतात, तुम्ही किती ऑर्डर डिलिव्हरी करता, हे त्याच्यावरती डिपेंड असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुम्ही बाईक रायडर येत आहे तर तुम्हाला स्वतःचा खर्च म्हणजे राहणं, जेवण हे सगळं तुम्हाला करायला लागतात. त्याच्यानंतर काही वेळेस फाईन सुद्धा येतो. ह्या सगळ्या गोष्टी स्पेंड करून ना कमीत कमी एका बाईक रायडर का
मी सांगतो जो फ्रेशर असेल तो पहिल्यांदा येतोय त्याच्याकडे कमीत कमी 2000 दिरम हे सेव्ह राहतात इंडियाचे. 2000 दिरमचे जर इंडियामध्ये सांगायचे झाले तर झाले किती माहिती आहे तुम्हाला, 45-40 हजाराच्या दरम्यान. तुम्ही राऊंड फिगर पकडा की 40,000 सेव्ह करू शकता. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की जर तुम्ही एक ड्रायव्हिंग येते, तुम्हाला 4 व्हीलर ड्रायव्हिंग करू शकता, तर तुम्ही समजा ऍज अ ड्रायव्हर येत आहे. ऍज अ ड्रायव्हर म्हणजे काय, कंपनीमध्ये समजा अमेझॉनची डिलिव्हरी करणं असेल, फ्लिपकार्टची, जे 4 व्हीलरने करतात, नून त्याच्यामध्ये नून सुद्धा इन्क्लूड आहे. इन्स्टा शॉप असेल, म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक चांगली आयडिया, तुम्ही ड्रायव्हिंग मध्ये या. दुबईमध्ये आला की तुम्हाला ड्रायव्हिंगचं लायसन्स घ्या. जर ड्रायव्हिंगचं लायसन्सची कॉस्ट अराउंड मे बी 10,000, म्हणजे आपल्या इंडियाचे कमीत कमी 2 लाख ते 2,20,000च्या आसपास पकडा की एवढी कॉस्ट येऊ शकते. जर तुम्हाला असं वाटतंय की मी इन्व्हेस्ट करू शकतो तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. तुम्ही प्रॉपर ड्रायव्हिंगचा लायसन्स घ्या. त्याच्यानंतर जी बाईक रायडरला फॅसिलिटी नाही मिळत ना, तसंच तुम्हाला जे ड्रायव्हर मध्ये येतात त्यांच्या पण डिपेंड करते की ते किती. आता काही असतात, काही जे फिक्स असतात, फिक्स म्हणजे 2,000 सॅलरी, 3,000 दिरम, 4,000 दिरम, हे काही फिक्स असतात. परंतु जे काही असे रायडर असतात, जे काही असे डिलिव्हरी गाय असतात 4 व्हीलरचे सुद्धा, जे फिक्स नसतात. आता तुम्ही जर लायसन्स घेताय 4 व्हीलरचं, 10वी पास आहात, लायसन्स घेतलं तर तुम्हाला त्याचा बेनिफिट असा होईल की तुम्ही एक डिलिव्हरी म्हणून सुद्धा राहू शकता किंवा एका कंपनीमध्ये ऍज अ ड्रायव्हर सुद्धा राहू शकता. आता तिसरा जो मी तुम्हाला सांगितला की तुम्ही एक फोरमॅन म्हणून येऊ शकता दुबईमध्ये. फोरमॅन म्हणजे काय, हा प्रश्न अजून काही लोकांना पडला असेल तर क्लिअर करतो की जे आपल्या इंडियामध्ये कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये काम करतात ना, किंवा दुबईमध्ये सुद्धा, ते काही लेबर लोक असतात ना, लेबर लोकांवरती लक्ष ठेवणारा एक माणूस असतो, एक व्यक्ती असतो, तो असतो फोरमॅन. फोरमॅनचं काय असतंय काम की लोकांवरती लक्ष ठेवणं, ते काम करतात की नाही लेबर लोक, प्लस त्यांना काही मटेरियल्स वगैरे प्रोव्हाइड करणं, त्यांना कशा प्रकारची सेफ्टी वगैरे या सगळ्या गोष्टी ते कराव्या लागतात. कॉन्ट्रॅक्टरशी मिळणं वगैरे सगळ्या गोष्टी असतात ना. आता हे मी फक्त त्यांनाच सजेस्ट करेल की करा ज्यांना चांगला एक्सपिरियन्स आहे इंडियामध्ये कन्स्ट्रक्शन लाईनचा. त्यांनीच दुबईमध्ये येऊन मग या फोरमॅनसाठी तुम्ही ट्राय करू शकता. फोरमॅनला सुद्धा सॅलरी चांगली असते, काही ठिकाणी 3,000-4,000 सुद्धा सॅलरी मिळते. आणि फोरमॅनला फॅसिलिटी म्हणजे ज्या लेबर लोकांना असतात, राहणं, कंपनीची ट्रान्सपोर्टेशन, अकोमोडेशन आणि जेवणाचा खर्च स्वतःला करायचा आहे. म्हणजे फोरमॅन मध्ये सध्या तुम्ही पाहिलं तर तुम्ही 40,000 ते 50,000 सेव्ह करू शकता कट टू कट. तर अशा प्रकारे दुबईमध्ये सुद्धा काही फील्ड आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही जर येताय आपल्या 10च्या बेसवरती तर तुम्हाला जॉब मिळू शकतो. आणि जॉब मिळेल, चांगल्या सॅलरीचा मिळेल. कारण माझ्यामध्ये आपलं असं वाटतं की मी इंडियामध्ये सध्या 15,000 कमवते, मला तिकडे जॉब मिळेल का, आणि जॉब जरी मिळाला तरी मला हवा तसे पॅकेज मिळेल का. परंतु तुम्ही तसं नका करू. तुमच्यामध्ये चांगलं स्किल असेल, टॅलेंट असेल. दुबईमध्ये काय चालतं माहितीये का तुम्हाला, दुबईमध्ये काय अशा महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या डिपेंड करतात की तुम्हाला जॉब मिळेल का. एक कम्युनिकेशन, एक ऑब्झर्वेशन, एक टीम लीडर, डिसिजन मेकिंग, ह्या ज्या काही स्किल आहेत ना, ह्या स्किल जर तुमच्याकडे असतील 110% तुम्हाला जॉब मिळू शकतो दुबईमध्ये, जसं तुमच्या भावाला भेटला. ओके, तर मंडळी ह्याच्या एवढं तुम्हाला सांगायचं होतं की तुमची फक्त 10वी झाली खचून जाऊ नका, जॉब मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका व्हिडिओ, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.